नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, न्यूमरॉलॉजिस्ट, वास्तु कन्सल्टंट आणि ॲस्ट्रॉलॉजी. अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, यातली माहिती आवडली तर लाईक्स करायला आठवणीने विसरू नका. आणि मी माझ्या टेलिग्राम ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा मी एक लिंक शेअर केली आहे. त्या लिंक त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वांनी सामील व्हा. त्यात जास्तीत जास्त माहिती, मंत्र, स्तोत्र मी पाठवत राहणार आहे. आता सगळ्यांचा बऱ्याच जणांचा शंका किंवा प्रश्न असतात की बाबा आता नवरात्रामध्ये उपवास कधी सोडायचे आणि कसे सोडायचे. आता उपवास सोडताना हा काय काय जण नवमीला सोडतात, काय काय ठिकाणी दशमीला सोडतात. तर शक्यतो उपवास हे नवमीला शक्यतो सोडावे. नवमीला तुम्ही कन्यापूजन करा. कन्यापूजन झाल्यानंतर एक सवाशीण जेवायला घाला आणि सवाशीण जेवणानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना आपण ज्या ह्या माळ्या बांधलेल्या असतात, ह्या माळा पहिल्यांदा पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवा, आरती करा. आरती केल्यानंतर कन्यापूजन करा. कन्यापूजन झाल्यानंतर ह्या आरती केल्यानंतर ह्या माळा खाली उतरायच्या आणि तुमचे पाळणे संपले. हो, अजून एक मला फार महत्वाची सूचना सांगायची की अक्षरशः काही काही गुरूंनी किंवा काही काही, मी नावं घेत नाही पण मला फोन आले तसे की अक्षरशः काही काही लोक म्हणतात की बाबा आम्ही बकरं कापतो, कोंबडं कापतो देव घरामध्ये. तर ही चुकीची पद्धत आहे. वेदामध्ये, 4 वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, 18 पुराणांमध्ये किंवा ब्रह्मसूत्रांमध्ये कुठेही उल्लेख बळी म्हणजे बकरं कोंबडं कापण्याचा उल्लेख नाही. ही चुकीच्या पद्धती करू नका. अक्षरशः लोक कोंबडा कापतात, बकरं कापतात आणि त्याचं रक्त ह्या माळांना लावतात, मग घट हलवतात. तर कृपया अशा चुका करू नका. देवी भागवत मध्ये स्पष्टपणे उल्लेख सांगितला आहे. देवी म्हणते जे जे तुम्ही प्रथा, कुलधर्म, कुळाचार, नित्य नियम किंवा जो माणूस, जो व्यक्ती हा वेदाच्या विरुद्ध वागतो त्याला त्या आदिमाय शक्तीचा आशीर्वाद राहत नाही. तिने सांगितले वेदाच्या विरुद्ध वागू नका. हे स्पष्ट उल्लेख देवी भागवत मध्ये आहे. त्यामुळे ह्या अशा चुकीच्या पद्धती कृपया करू नका की घटांना रक्त लावणे, बकर कापणे, मग घट उठवणे, असं करू नका. तुम्ही ज्या दिवशी नवमीला म्हणा किंवा दशमीला सकाळी तुम्ही उठा, पुरणपोळीचा नैवेद्य करा, देवीला इथं पुरणपोळी नैवेद्य दाखवा, आरती करा, कन्यापूजन करा आणि मग ह्या माळा उघडा. या माळा आपण काढतो, या माळा काढा, घट हलवून घ्या. काय काय जण काय ठिकाणी काय करतात, अष्टमी झाल्यानंतर ऍक्च्युली अष्टमी झाल्यानंतर आपली पूर्णाहुती होते. होमामध्ये पूर्ण वर्णाचा नैवेद्य जातो, नारळ अर्पण केला जातो. तिथेच ऍक्च्युली घट हे उठतात. तिथे झाल्यानंतर मग रात्री 12 वाजता बरेच जण अष्टमीला 8व्या दिवशी रात्री 12 वाजता नवमी माळ घालतात किंवा 9व्या दिवशी 9वी माळ घालायची, आरती करायची, सवासणी घालायच्या, नैवेद्य दाखवायचा आणि घट हलवायचा. जसं तुमच्या आणि उपवास सोडताना तुमच्या इथे ज्या पद्धती आहेत, कोण पुरणपोळी सोडतो, कोण भाजी भाकरी सोडतो, सोलापूर भागाला थालीपीठावर सोडतात. जशी तुमची पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकता. पण भगवंती जगदंबाला, भगवतीला हा पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडून घ्या. धन्यवाद.